एका वर्षात किती महिने असतात? 12. आज आपण काय करूया, त्या स्पेलिंग आपल्याला पाठ करायच्या नाहीये, तर त्याचे सिलेबल आपल्याला लक्षात घ्यायचे. सिलेबल म्हणजे काय? जसं एक चपाती आपण पूर्ण तोंडात टाकतो का रे? आपण काय करतो, तुकडे करून भाजी सोबत खातो, बरोबर की नाही? मग इंग्रजीचं पण तसंच असतं. मोठ्या मोठ्या स्पेलिंग असतात त्या तुम्ही पाठ करायला जाता, तिथेच तुमची चूक होते. इंग्रजीच्या स्पेलिंग ह्या पाठ करायच्या नसतात, त्या सिलेबल करून उच्चारानुसार समजून घ्यायच्या असतात. आता आज मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते. मंथ्स ऑफ द इयर म्हणजे वर्षाच्या 12 महिन्यांच्या स्पेलिंग लक्षात कशा ठेवायच्या, बरं का? आता पहिला महिना कुठला आहे वर्षाचा? त्याचा उच्चार करताना काय करायचं? जान्युअरी. काय उच्चार करायचा? जान्युअरी. आता हे 3 सिलेबल्स आहेत बघा. जॅन म्हटलं की JAN, हे झालं जॅन. यू म्हटला की यूज घ्यायचा. आणि ला काय करे? आणि री म्हणून RY. म्हणजे इथे माझे किती सिलेबस झाले? 1 2 3 तुकडे झाले माझे जानेवारी स्पेलिंगचे. जॅन JAN, यू ARY, जान्युअरी. आणि बोलताना जानेवारीच म्हणायचं. सांगा बरं जानेवारीचं स्पेलिंग आता. आता असंच आपण फेब्रुवारीचं पण करायचं. फेब्रुअरी. काय होतात सिलेबल? फेब्रुअरी. हे बघा, आता फेबचं स्पेलिंग कोण सांगेल तुमच्यापैकी? सोपं आहे ना? सांग. काय आहे फेबचं स्पेलिंग? FEB. हां, एवढंच बघा. फर्स्ट सिलेबल काय झाला? FEB. आता माझा फेब. आता रू लिहायचं मला. सांग रे तन्मय. रू काय ना? शाबाश. काय ना? RU. हा माझा दुसरा सिलेबस झाला. आता अरीला काय आहे? हा सांग माहिती. ARY. झालं ना फेब्रुवारीचं स्पेलिंग काय आहे? फेब. FEB, रू RU, अरी ARY. पाठ करायची गरज आहे का? फक्त टेक्निक लक्षात ठेवायची. ओम सांगते मला फेब्रुवारीचं स्पेलिंग. न बघता सांगायचं. हा रूला काय आहे? शाबाश. काय वाजवते? मार्च आणि च हे 2 सिलेबल होतात. मार्च. तुम्ही सांगतो मार्च वाजवून घ्यायचं असेल तर काय येणार? MAR. आणि च ला काय येणार आहे? CH. मॅडम सांगते मला मार्चचं स्पेलिंग न बघता सांगायचं. मार्च MARCH. शाबाश. काय वाजवते सर? आता एप्रिल. म्हणा माझ्यासोबत. एप्रिल. है ना? मग चं काय येणार आहे? आणि पी. हा आपण हा सिलेबस झाला. आणि रीलचं काय येणार आहे? RIL. म्हणजे एप्रिल. आपण सांगतो एप्रिलचं स्पेलिंग. काय येणार आहे? AP. एप. आणि रीलचं काय येणार? RIL. बरोबर. मग एप्रिलचं स्पेलिंग सांगतो तुम्हाला हा सुद्धा. APF. आणि रीलचं काय येणार? RIL. APF. आणि रीलचं RIL. कळतंय का तुला? अजून कोण सांगेल एप्रिलचं स्पेलिंग? नंदन सांगेल मला. शाबाश. काय होतं त्यासाठी? आता मेचं स्पेलिंग काय पाठ करायची गरज नाही, लक्षात ठेवायचं तुम्हाला. मे MAY मे. आता आला जून. तर जूनचं पण 2 सिलेबल होतात. ज्यू आणि न. काय होतात? ज्यू न. इथं ई सायलेंट आहे. ईचा उच्चार होत नाही पण तो चिटकून येतो एन ला. सांग स्पेलिंग मला प्रणाली. जूनचं JU. म्हणजे ते 2 सिलेबल होतात, बरोबर ना? ज्यू न. जून. JUNE. बरोबर. आता त्याच्यानंतर कुठला आहे तो महिना? सांगतो मला जुलैचं स्पेलिंग. जुलाई. सांग. हा परत जूला काय येणार? JU. शाबाश. JU. आणि लायला काय येणार आहे? LY. म्हणजे इथे पण काय झाले आपले? हे 2 सिलेबल झाले, म्हणजे 2 तुकडे पडले, है ना? JU चा एक ग्रुप आणि LY चा एक ग्रुप. जुलै. आता आला ऑगस्ट. तीन सिलेबल होतात बघा. म्हणा. बघा आता जे उच्चार होतात तेच फक्त आपल्याला. ला काय लिहिणार आपण? AU. काय लिहिणार? है ना? काय
ऑगस्ट. आता पुढचं स्पेलिंग आहे सप्टेंबर. याचे पण 3 सिलेबल होतात. सप्टेंबर है ना. आता कोण सांगेल बरं मला? तुम्ही बनवायची स्पेलिंग. सप्टेंबर. सांग रे आर्यन. सब बघूया आर्यन सांगतो का? STP सप्टेंबर. TM शाबाश. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. परत इकडे बघा. सब SEP पहिला सिलेबल. दुसरा टेम TEM टेम आणि बर BER. सप्टेंबर. पाठ करायची गरज आहे. आता असंच ऑक्टोबरची पण. ऑक्टोबर. तुम्ही बोलताना म्हणाल काय म्हणता? ऑक्टोबर. ऑक्टोबर म्हणायचं नाही. ऑक्टोबर. एम नाही ऑक्टोबरच्या स्पेलिंग मध्ये. ऑक्टोबर. कोण सांगेल स्पेलिंग? चला सांग की बाबा. OC टो TO TO आणि बर BER. शाबाश. टाळ्या वाजवून त्यासाठी. ऑक्टोबर. बरोबर. 3 सिलेबल झाले. आता हे ऑक्टोबर नंतर कुठला महिना येतो? चल अक्षर आम्हाला नोव्हेंबरचं स्पेलिंग सांग. नोव्हेंबर. बघा 3 सिलेबल होतात. नोचं काय नाव? नो. पुढे वेमचं काय नाव आहे? हर्षला एकच आहे आपल्याकडे. है ना? हर्षला सांग. प्रयत्न कर. हा. VEM. वेम. काय झालं? VEM. वेम. आणि बरचं स्पेलिंग ऑलरेडी आहे ते वरती. BER. नो वेम. नो NO नो वेम. BEM वेम आणि बर BER. नो वेम बर. ठीक आहे. आता लास्ट महिना कुठला रे? डिसेंबर. त्याचं पण तसंच. डिसेंबर. आता कोण सांगेल स्पेलिंग? डी. डी ला काय येणार आहे? कौतुक सांग रे. डी ला काय येणार? DE. डी. हा. सेम. काय येणार आहे? हे बघा. वोवेल नंतर जेव्हा सी येतो ना त्याचा उच्चार स होतो. क होत नाही. हा मग इथं सी येणार. CEM. दुसरा सिलेबल काय येणार? आणि राहिलं काय आता? बर BER. एकदा स्पेलिंग सांग डिसेंबरची पूर्ण. BER. कळालं सगळ्यांना? आता शेवटचं फक्त विथ सिलेबल आपण पूर्ण स्पेलिंग एकदा रिपीट करू म्हणजे तुमचं कधीच तुम्ही विसरणार नाही. हा. जॅन